नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जे कम्प्युटर ड्रीम्समध्ये स्वागत आहे। आजची भरती म्हणजेच इंडो तिबेट सीमा पोलीस दला अंतर्गत 282 पदांची नवीन पदभरती निघालेली आहे। यामध्ये तुम्हाला लागतात 56,100 पासून ते 2,09,200 पर्यंत प्रति महिना सॅलरी भेटणार आहे। शैक्षणिक पात्रता फक्त पदवी प्राप्त असणे आवश्यक असणार आहे। तुम्हाला या व्हिडिओमध्ये या भरतीची संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवट नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राइब नक्कीच करा। जर तुम्ही अजूनपर्यंत नर्सिंग ऑफिसर या पदाकरता 2,218 पदांची जी नवीन पदभरती निघालेली आहे, तुम्ही ती व्हिडिओ नसेल बघितली तर मी या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची पण लिंक देत आहे, तुम्ही ती पण व्हिडिओ नक्कीच बघा। आणि डिस्क्रिप्शनमध्येच मी व्हॉट्सअप चॅनलची लिंक आणि फेसबुक पेजची लिंक दिली आहे, त्याला पण नक्कीच फॉलो करा। तर चला आजच्या भरतीकडे वळूयात। बघा, तुम्हाला स्क्रीनमध्ये संपूर्ण जाहिरात दिसत आहे। ही पदभरती निघालेली आहे इंडो तिबेट सीमा पोलीस दला अंतर्गत। बघा, यामध्ये पदाचं नाव असणार आहे सुपर स्पेशलिस्ट वैद्यकीय अधिकारी, स्पेशलिस्ट वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी हे 3 पदे असणार आहेत, ज्यामध्ये 282 जागा रिक्त असणार आहेत। यामध्ये अर्ज करण्याची पद्धती पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे। बघा, तुम्हाला ॲप्लिकेशन फी किती लागणार आहे। UR सर्वसाधारण OBC EWS पुरुष उमेदवारांकरता 400 रुपये असणार आहे। महिला उमेदवार, माझे सैनिक आणि SC आणि ST उमेदवारांकरता येथे कोणती ॲप्लिकेशन फी द्यायची गरज नाही। बघा, आता कास्ट वाईज कोणत्या पदाकरता किती रिक्त जागा असणार आहेत। तर सर्वप्रथम बघा, सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर या पदाकरता 5 जागा रिक्त आहेत। UR आणि जनरल कास्ट करता 4 जागा आणि OBC करता 1 जागा, अशा म्हणून 5 जागा रिक्त आहेत। त्यानंतर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर या पदाकरता 162 जागा रिक्त आहेत। UR आणि जनरल करता 55 जागा, SC करता 27, ST करता 9 आणि OBC करता 51, EWS कॅटेगरी करता 20 जागा रिक्त आहेत। त्यानंतर मेडिकल ऑफिसर यामध्ये 115 जागा रिक्त आहेत। UR आणि जनरल करता 32, SC करता 23, ST करता 18, OBC करता 32 आणि EWS कॅटेगरी करता 10 जागा इथे रिक्त असणार आहे। बघा, प्रति महिना सॅलरी किती भेटणार आहे। सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर पे लेवल 12 असणार आहे। 78,800 पासून ते 2,09,200 पर्यंत प्रति महिना सॅलरी भेटणार आहे। स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर या पदाकरता पे लेवल 11 असणार आहे, ज्यामध्ये 67,700 पासून ते 2,08,700 पर्यंत प्रति महिना सॅलरी भेटणार आहे। मेडिकल ऑफिसर या पदाकरता पे लेवल 10 असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 56,100 पासून ते 1,77,500 पर्यंत प्रति महिना सॅलरी भेटणार आहे। बघा, शैक्षणिक पात्रता काय असणे आवश्यक असणार आहे। बघा, नोटिफिकेशनमध्ये यांनी प्रॉपर एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलं नाही आहे। मी ऑनलाईन चेक केलं, ज्यांच्या जुन्या ज्या वेकेन्सी होत्या त्यानुसार मी तुम्हाला येथे एज्युकेशन क्वालिफिकेशन सांगत आहे। तर सर्वप्रथम सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर या पदाकरता तुम्हाला MBBS MD MS किंवा DNB याच्यापैकी कोणतीही पदवी घेणे आवश्यक असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला MCI स्टेट मेडिकल काउन्सिलिंगची नोंदणी असणे आवश्यक असणार आहे, किंवा तुमच्याकडे येथे 5 ते 8 वर्ष अनुभव तुम्ही पकडून चला। त्यानंतर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर या पदाकरता सुद्धा MBBS प्लस तुमचं MD किंवा MS किंवा DNB किंवा PG डिप्लोमा कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे। त्यानंतर MSI आणि स्टेट मेडिकल काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन आवश्यक असणार, किंवा 2 ते 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक असणार आहे। मेडिकल ऑफिसर या पदाकरता येथे कोणते एक्सपिरियन्स मागितलेले नाही आहे, फक्त इंटर्नशिप, ज्यामध्ये तुमची शैक्षणिक पात्रता MBBS डिग्री प्राप्त करणे आवश्यक असणार आहे। MCI आणि स्टेट मेडिकल काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन असणे आवश्यक असणार आहे। बघा, आता असे कोणतेही डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार, तरच तुम्ही इथे अप्लाय करू शकता। सर्वप्रथम तुमच्याकडे फोटो, सिग्नेचर, आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यानंतर तुमचं कास्टमध्ये असलं तर कास्ट सर्टिफिकेट और नॉन क्रिमिनल, त्यानंतर तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेट तुमचं 10वीचं 12वीचं जर तुम्ही पदवी प्राप्त केली जसे MBBSची आणि एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार, तरच तुम्ही इथे अप्लाय करू शकता। ज्या पदांकरता एक्सपिरियन्स नाही तिथे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट द्यायची काही गरज नाही आहे। त्यानंतर बघा, आता यामध्ये अर्ज करण्याची स्टार्टिंग डेट ही 10 ऑगस्ट 2026 पासून चालू होणार आहे व ॲप्लिकेशन लास्ट डेट ही 8 सप्टेंबर 2026 असणार आहे। मित्रांनो, तुम्हाला भरतीची सर्वात आधी माहिती भेटते, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। डिस्क्रिप्शनमध्ये मी नोटिफिकेशन लिंक आणि ॲप्लिकेशन लिंक दिली आहे। जे कोणी पण या भरतीसाठी पात्र असेल तर नक्कीच फॉर्म भरा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा।